नमस्कार लब्धे साहेब आणि राजाभाऊ. आज आपला सिंहाचा छावा संयुक्त दशावतार विलेपार्ले दीननाथ नाट्यगृह या ठिकाणी आयोजित केला होता. आमचं प्रणव आणि ऋत्विक म्हणून दोघांनी. आणि आजचा कार्यक्रम झाला त्याच्याबद्दल तुमची दोघांची थोडक्यात प्रतिक्रिया पाहिजे आम्हाला. प्रतिक्रिया काय, एकंदर दोघांच्या प्रयत्नाला खूप चांगल्या प्रकारे यश आलं आणि सर्व कलाकारांनी म्हणजे उत्तमोत्तम काम केलं. अगदी वादक पेटीवादकपासून पक्वातपासून आणि सर्व कलाकारांचं काम एकदम उत्तम झालं. खास करून यशचं काम तर खूपच छान होतं. त्याच्यात आयोजन आणि नियोजनामध्ये काय कमतरता असेल सांगा, म्हणजे पुढच्या टायमाला आपल्याला काहीतरी म्हणजे करता येईल त्याच्यामध्ये. आयोजनाला साथ देऊन आज ऑडियन्स पण फुल ऑडिटोरियम भरलं होतं. जवळजवळ 95% ऑडिटोरियम भरलं होतं. बरोबर. हो नक्कीच. आपलं प्रणव आणि ऋत्विक दोघांचं नियोजन खूप अतिशय उत्तम होतं. हॉलसुद्धा भरला होता. मला वाटतं विलेपार्ल्यासारख्या ठिकाणी भजन, नमन आणि इतर कार्यक्रम होतात. दशावतार कधी झालेलं मी ऐकलं नव्हतं. मला वाटतं हा पहिलाच असेल किंवा झाला असेल, मला माहिती नाही, पण माझ्या तरी बघण्यात गेल्या 10-12 वर्षात तरी झालं नव्हतं कधी. हा पहिलाच दशावतार आहे. खूप चांगलं अतिशय सुंदर नियोजन होतं आणि एक चांगली गोष्ट केलेली होती की बक्षीस ऑन स्टेज देत नव्हते. मागे त्याचं नियोजन केलं होतं उत्तम प्रकारे ओंकार याने. तर ते असल्यामुळे वेळ वाचला, नाटकाची लिंक तुटली नाही, नाटक कंटिन्यू बघता आलं आणि कोणत्याही रटाळवाना इतर कार्यक्रम न ठेवता थेट नाटकच बघायला मिळाले. प्रेक्षकांचे पैसे 100% वसूल झाले. सगळ्या कलाकारांनी उत्तम काम केलं. खास आकर्षण आजचं यश जळवी होता आणि बाकी इतर सर्व कलाकारांनी त्यांनी सर्व उत्तम प्रकारे केलं आणि अतिशय खूपच म्हणजे देखणा प्रयोग झाला. असे प्रयोग दरवर्षी व्हायला पाहिजे. आम्ही कायमच तुमच्याबरोबर असू, आयोजकांबरोबर अर्थातच. आयोजकांना 100पैकी 100 मार्क आणि धुरीबुवा यांचेसुद्धा आम्ही आभार मानतो. आणि असंच नियोजन दरवर्षी असावं आणि एक नवीन एक मार्ग करून दाखवून दिला. खास करून प्रणव आणि ऋत्विक एक असं नियोजन असावं यासाठी त्या लोकांचं पण आभार, सर्वांचे आभार. धन्यवाद. खूप धन्यवाद. नमस्कार. तरी सुद्धा रण मैदानावर नात्या गोत्यांचा विचार करता येत नाही. तरी सुद्धा मी माझा वेद आणि मर्यादेचं उल्लंघन करणार नाही का? माझ्या बापाची आणि काकाची शिकवण आहे. जे शांत होणार सदांतित प्रज्ञासाठी पंचबळाची योजना करून नमस्कारासाठी सोडलेले पातबा पुष्प रूपानं गुरु द्रोणाच्या चरणी रुजू झाले. रुजू झालेले ते पुष्पबाण तुला आशीर्वाद देण्यासाठी कारकीर्द गाजवला. तुमच्या जागेवर तुम्ही सक्षम आहात कारण तुम्ही केलेले प्रयत्न. पण आता एकच सांगतोय, काय जास्त वेळ मला एका वाया घालवायचा नाही. मला विजय संपादन करून द्यायचा आहे. चक्रवाच्या मंदिरा प्रवेश केलेला आहे. मी पण तुला काय सांगतोय, तुझ्या काका आणि पित्याची त्यांचा तू पुत्र आहे. वैयक्तिक
तुझ्याशी माझं वैरत कोण आहे हा. वयाला लहान आहे हा. अरे ना तरुण ज्ञान या लोकीची यात्रा संपून पडलो की जाऊ नये हा. असं वाटत आहे कुणाला सांगतात ज्यानं आपला पुत्र लक्ष्मण त्याला आनंदी पाहिलं त्या अभिमन्यूला सांगतात आता लेखक सांगेल या चक्रव्यूहात मी प्रवेश केले एक वेळ जिंक्यांपेक्षा मरे पण आता माघार घेणे नाही रे जय माता. समजावून सांगितलं ऐकलं नसेल तर समोरचा वैरी काही वयाचा आहे याचा विचार न करता वैरी शब्द तुझा शेवटच करे. शेवट करतात ही तुमच्या हातामध्ये आनंद पाहुणे तुम्ही पाहुणे आलेले म्हटल्यानंतर मेवण्यांना काळजी करण्याची गरज नाही. आमचे पण पाहुणे आहेत म्हणजे लक्षात असते. बुवाचं नाटक कसं काय वाटलं तुम्हाला एकदम मस्त फर्स्ट क्लास आयोजन नियोजन बद्दल काय नियोजन एकदम चांगलं धन्यवाद धन्यवाद. मलिक साहेब आता सिंहाचा छावा दिनातला कार्यक्रम होता दशावतार आपल्या कोकणाची कला त्याच्याबद्दल काय तुमची प्रतिक्रिया आजची काय आयोजन नियोजन आणि सदर सादरीकरण कलाकारांचे खरोखर याबद्दल? पहिल्यांदा तुमचं धन्यवाद मानतो सगळ्या कोकणवासियांच्या वतीने. तुमच्या मुलांनी तसंच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आज चांगला कार्यक्रम मुंबईकरांना साखरमानाने या ठिकाणी दिला. खरोखरच उत्कृष्ट असा या कार्यक्रम या ठिकाणी सादर झाला. असेच कार्यक्रम या ठिकाणी मुंबईत होऊन चाकरमान्यांना तसेच कोकणी लोकांना या ठिकाणी त्याचा आस्वाद घेता यावा व आमचं सर्वांचं सहकार्य तुम्हाला नेहमीच या ठिकाणी लाभेल अशी आम्ही तुम्हाला ग्वाही देतो आणि या कार्यक्रमाला याहीपेक्षा चांगलं स्वरूप येऊ दे अशी परमेश्वरजीने प्रार्थना करतो. खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद. विश्वास